ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी हे कामगार उचलून आणायचे, त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट दाखल करायची. मोडस ऑपरेंडसी काय आहे? त्याला उचलून आणायचा, त्याला बेदम मारहाण करायची, तो अगदी म्हणजे गलित गात्र झाला पाहिजे, तो मरायला टेकला पाहिजे आणि मग त्याला पोलीस स्टेशन मधून, म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये तर गुन्हा नोंद होणारच आहे त्याच्यावर, पण त्याला दवाखान्यात न्यायचा, सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं आणि सरकारी दवाखान्यात जेव्हा डॉक्टर सांगतायत की अरे हा फिजिकली अनफिट आहे, तुम्ही याला अटक नाही करू शकत, त्यावेळेला त्याला फिजिकली फिट आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करायची. हे फिजिकली फिट ठरवणं किंवा अनफिट ठरवणं कोणाच्या हातात आहे? तर अर्थात तिथले वैद्यकीय अधिकारी. वैद्यकीय अधिकारी कोण आहे? संपदा मुंडे आहे. संपदा मुंडे जेव्हा सांगते की ही इज नॉट फिजिकली फिट, त्यावेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांची लोक सांगतात की तुम्ही बीडचे आहात म्हणून तुम्ही वाचवताय का? म्हणजे बीड हा काही स्टिग्मटाइज जिल्हा आहे का? बीड आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर जेव्हापासून भाजपमध्ये गेले, किती त्यांनी पोलीस कंप्लेंट केल्या? आपल्याला आश्चर्य वाटेल, 2022 पासून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात? पोलिसांना हाताशी धरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना 1, 2, 3, 5, 10, 25, 50, 75, 100, 125, 277 पोलीस कंप्लेंट केल्या. होय दादा, शॉकिंग आहे ना? ज्याच्यामध्ये पोलिसांनी काय पद्धतीने लोकांना त्रास दिला, माझ्याकडे त्या प्रत्येकाची यादी आहे. ह्या सगळ्या एफआयआर रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून झाल्यात. सगळीकडे फिर्यादी उपळेचा साखर कारखाना आहे. बीडच्या लोकांना काय त्रास होतो, बीडच्या लोकांना काय पद्धतीने परेशान केलं जातं, फक्त माणूस बीडचा आहे म्हणून, ती डॉक्टरीन बीडची आहे म्हणून तिचा जीव घेतला तुम्ही.